नमस्कार, मी योगिता. स्वागत आहे तुमचं आपल्या जस्ट कुक या चॅनलमध्ये. आज आपण करणार आहोत मस्त अशी झणझणीत शेवग्याच्या शेंगाची भाजी. मसाल्याचा रस्सा बनवून ही भाजी कशी करायची, चला तर मग रेसिपीकडे वळूया. सगळ्यात आधी एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी उकळायला ठेवायचं आहे. आता आपण साहित्याकडे वळूया. साहित्यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे, शेंगदाणे घेतले, खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, खसखस घेतलं आहे, अद्रक, हिरवी मिरची आणि लसूण, काजू बदाम घेतला, टोमॅटो घेतला आणि कांदे घेतले. फोडणी करता जे तिखट मसाले पाहिजे ते सगळे घेतले, कसुरी मेथी घेतली. आता आपलं पाणी छान उकळलं आणि यामध्ये मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि थोडी हळद घालायची आहे. नंतर या सगळ्या शेंगा यामध्ये टाकून यावर झाकण ठेवून या शेंगा छान मंद आचेवर उकळून घ्यायच्या आहेत. नंतर या भाजीचा रस्सा बनवण्याकरता याचं वाटण कसं बनवायचं, चला तर मग बघूया. मी एक तवा घेतला आहे, तव्यावर कांदे घातले चिरलेले आणि त्याच्यावर थोडं तेल घालणार आहे, म्हणजे हा कांदा सगळीकडून इक्वल भाजला जाईल. आणि कांदा अर्धा भाजून झाला की यामध्ये खसखस घालूया. खसखससुद्धा मंद आचेवर छान परतून घेऊया आणि नंतर हा कांदा तव्यावरचा काढून याच तव्यावर पुन्हा खोबरं घेऊयात, ते सुद्धा छान मस्त मंद आचेवर भाजून घेऊयात. गॅस आपल्याला अगदी मंद ठेवायचा आहे, नाहीतर मसाले जळले तर भाजीची टेस्टसुद्धा खराब येईल. आता आपला कांदा आणि खोबरं छान मस्त परतून झालं आहे. आता नंतर यावर काजू बदाम हलकेसे परतून घ्यायचे आहेत आणि यावर थोडं तेल घालायचं आहे आणि सोबतच शेंगदाणेसुद्धा आपण परतून घेऊयात. तेल घालून सगळं साहित्य आपण परतून घेतलं आहे. अगदी मंद आचेवर सगळं साहित्य खरपूस भाजून झालं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यात सगळं साहित्य मस्त पाणी घालून थोडं मस्त मिक्सरला वाटून घेऊया. त्याची बारीक स्मूथ पेस्ट आपल्याला बनवायची आहे. आता खलबत्त्यामध्ये मी हिरवी मिरची घेतली, लसूण घेतला आहे आणि थोडं आल्याचा तुकडा घेतला आहे, थोडं जिरं घातलं आहे आणि हे सगळं एकत्र कुटून याचंसुद्धा मस्त असं वाटण बनवून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही थोडं यामध्ये पाणी घालू शकता. आता आपण भाजलेलं सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये पाणी घालून आणि थोडी कोथिंबीर घालून मस्त मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे आणि याची स्मूथ अशी पेस्ट आपल्याला बनवायची आहे. त्यामुळे भाजीत रस्सा छान येतो. हे वाटण आपल्याला अगदी बारीक करायचं आहे. जर तुम्ही बारीक नाही केलं तर भाजीसुद्धा तुमची ओबडधोबड येईल. आता तुम्ही बघू शकता पाणी टाकून छान स्मूथ पेस्ट याची तयार झाली आहे. आता आपल्या शेवग्याच्या शेंगासुद्धा छान शिजल्या आहे. आता आपण हे सगळं वाटण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलं आहे. 2 चमचे तेल आपण नंतर मसाल्यामध्ये घालायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे, जिरं घालायचं आहे आणि तमालपत्र घालायचं आहे आणि छान परतून झालं की यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची याची जी पेस्ट केली होती ती छान परतून घ्यायची आहे मंद आचेवर. आता ही पेस्ट परतून झाली की यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथीसुद्धा मंद आचेवर परतून घ्यायची आहे आणि यानंतर हे सगळे मसाले मस्त परतून झाले की लगेचच वाटण घालून हे मस्त मंद आचेवर वाटण परतून घ्यायचं आहे. कमीत कमी 10 मिनटं हे वाटण आपल्याला छान मंद आचेवर परतून घेतलं की भाजीची चव, रंग सगळंच अगदी छान होतं. आता यानंतर कमीत कमी 15 मिनटं मी हे वाटण मस्त मंद आचेवर चमचा सतत देत राहून परतून घेत राहील आणि मस्त अशी तरीसुद्धा यामुळे या भाजीला येईल. या शेवग्याच्या शेंगाचे बरेच प्रकार आपण बनवू शकतो. याचं आपण सूपसुद्धा खूप छान बनवू शकतो. आता आपला मसाला तयार झाला. यामध्ये मी तिखट घातलं आहे. तिखट आपल्याला बेतानेच घालायचं आहे, कारण आपण यामध्ये आधी हिरवी मिरची घातली आहे, नंतर धने पावडर घातली आहे 2 चमचे, 1 चमचा जिरे पावडर घातली आहे आणि हळद घातली आहे 1 चमचा आणि सगळं परतून झालं की यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे. आपण शेंगा उकळताना त्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ चवीपुरतंच घालायचं आहे. आणि छान सगळं परतून झालं की यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आहे. आता हे सगळं मंद आचेवर परतून झालं की यामध्ये थोडं तेल घालूया आपण. तेल घातल्यामुळे टोमॅटो आणि यामध्ये टाकलेले मसाले छान तेलामध्ये व्यवस्थित शिजून येतील आणि कढईला लागूनसुद्धा येणार नाही. आता छान परतून झालं की यामध्ये थोडा मी कांदा लसूण मसाला घातला, अगदी थोडा घालायचा आहे, अर्धा चमचा, आणि छान पुन्हा परतून घेतलं आहे. आणि हे मिक्सरचं भांडं छान विसळून यामध्ये पाणी घातलं आहे. आता मसाला आपला छान मस्त मंद आचेवर पुन्हा 5 मिनटं परतून घ्यायचा आहे. थोडी कोथिंबीर घातली आहे आणि पुन्हा असा परतून घेतला आहे. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याचा रंग चेंज झाला आहे. नंतर या मसाल्यात थोडी कोथिंबीर घालायची आहे चिरलेली, म्हणजे हा मसाला जळणार नाही आणि पुन्हा परतून घ्यायचा आहे.
आता छान वास सुटला आहे मस्त खमंग. आता आपल्या उकळलेल्या शेंगा या कढईत टाकून मस्त मंद आचेवर 2-3 उकळ्या येईपर्यंत या शेंगा शिजू द्यायच्या आहेत. आपण पाण्यात शेंगा शिजल्यामुळे जास्त वेळ शिजू देण्याची गरज नाही. तुम्हाला हव्या त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. आपल्याला यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान तर्री या भाजीला आली आहे. तर तयार झाली आपली मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची मसाल्याची भाजी. छान रंग, छान चव अशी आपली मसाल्याची भाजी शेवग्याच्या शेंगाची तयार आहे. तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.